जय जय रघुवीर समर्थ। गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदनः। गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्व ही माझा रघुवीरो सद्गुरु रूपे। माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात न चले जेथे। यो जातो मरुदंशजो क्षितितले संबोधयन् सज्जनान् ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिधं यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहरि सदा सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते श्रीरामदासो गुरुः। मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दासबोधासित्वा बोध व्हावे। अपत्या परी पाववी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्याधिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अनेन प्रीयतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्रः पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड या संस्थेतर्फे सर्वप्रथम सगळ्यांना वंदन करतो, सादर प्रणाम करतो। माणसाचं जीवन जर अभ्यासायचं म्हटलं तर ते क्लिष्ट गुंतागुंतीचं अनेक सुखदुःखांच्या घटनांचं असं आपल्याला दिसून येतं। प्रत्येकाच्या जीवनात काही सुख आहे, काही दुःख आहे, आणि ह्या माणसाच्या जीवनाचं वर्णन संतांनी केलेलं आहे आणि त्या त्या वेळेला त्या त्या प्रसंगाला तोंड कसं द्यायचं ह्याचं सुद्धा मर्म संतांनी सांगितलेलं आहे। समर्थांचा जो दासबोध ग्रंथ आहे ज्याचं आपण चिंतन करत आहोत तो ग्रंथ पूर्णपणे त्याच्यावरतीच आधारित आहे। मागे आपण बघितलं की भक्ती मार्ग सांगितलाय, पण हा भक्ती मार्ग जोपासण्यासाठी किंवा त्याची उपासना करण्यासाठी त्या कार्यामध्ये येणारी जी विघ्न आहेत किंवा ज्या घटना आहेत त्या सुखाच्या असतील दुःखाच्या असतील त्या त्या प्रसंगाला सामोरं कसं जायचं हे समर्थांनी प्रत्येक वेळेला सांगितलेलं आहे। हितोपदेश प्रत्येक वेळेला आपल्याला बघायला मिळतो। आपण अशाच ओव्यांचं चिंतन करत आहोत। आजची जी ओवी आहे ती आत्ताच्या काळाला अनुकूल किंवा त्यानुसार विचार करायला लावणारी आहे। समर्थ म्हणतायत, उदंडाचे उदंड ऐकावे, परिते प्रत्यय पहावे, खरे खोटे निवडावे अंतर्यामी। 15व्या दशकातल्या 6व्या समासातली 11वी ओवी आहे। ऐकावे जनाचे करावे मनाचे आपण लहानपणापासून ऐकतच आलेलो आहोत, पण त्याचं विस्तृत रूप समर्थांनी या ओवीमध्ये अगदी 4 चरणांमध्ये सांगितलेलं आहे। उदंडाचे उदंड ऐकावे, मागच्या वेळी आपण बघितलं भक्ती
ही नवविधा भक्ती जी सांगितलेली आहे शास्त्रांनी, त्यातलं पहिलं आहे श्रवण, ऐकणे. उदंडाचे उदंड ऐकावे. कारण ज्ञान जे आहे ते ज्ञान आपल्याला श्रवणामुळे मिळतं, अगदी जन्म झाल्यापासून. आणि मग आपल्या विचारांमध्ये त्या त्या वेळच्या प्रसंगानुरूप आपलं ज्ञानामध्ये भर पडत जाते आणि आपले विचार बदलत जातात. पण समर्थ म्हणतात नुसतं ऐकायचं नाहीये, उदंडाचे उदंड ऐकावे. ऐकाच, अगदी शत्रूचं सुद्धा ऐका. कारण तो आपल्याविषयी काय विचार करतोय हे आपल्याला कळलं पाहिजे. म्हणून ते पुढे काय म्हणतायत, परिते प्रत्यये पहावे. म्हणजे आपण प्रत्यक्ष किंवा त्या गोष्टीचा अनुभव घ्यावा. प्रत्यये पहावे, खरे खोटे निवडावे. खरं आहे का खोटं आहे. समजा मी आता सांगितलं की उद्यापासून सगळं लॉकडाऊन उठणार आहे. कोणालाही खरं वाटणार नाही, कारण आपल्याला मनामध्ये माहिती आहे. पण मी अशा काही गोष्टी सांगितल्या की ज्या अजून 2 महिने राहणार आहे. तर ते खरं आहे की खोटं आहे हे पाहणं, उगाचच मनस्थिती आपली बिघडवून द्यायची नाही. आहे त्या परिस्थितीत जो मार्ग काढतो आणि यशस्वी होतो त्याची जनामध्ये वाहवा होते. समर्थ एका ठिकाणी म्हणतायत दासबोधातच, लोक बहुत शोधावे त्यांचे अधिकार जाणावे, जाण जाणोनी धरावे जवळी दुरी. आपल्याला समाजामध्ये राहायचंय, समाजामध्ये कार्य करायचंय, समाजामध्ये आपलं कर्तृत्व सिद्ध करायचंय. धर्मकार्य, देशकार्य करायचंय. कारण कर्माशिवाय जीवन नाही. त्यामुळे कर्म हे केलंच पाहिजे. मग ते एकटा राहून करता उपयोगाचं नाही किंवा किंबहुना करता येणारच नाही. म्हणजे समाजाला, मग त्या समाजाप्रती जेव्हा आपण त्याच्याशी व्यवहार करू लागतो त्यावेळेला आपण किती सावधान असलं पाहिजे ही आत्ताची ओवी आपल्याला समर्थ सांगतात ह्या ओवीमधून. लोक बहुत शोधावे त्यांचे अधिकार जाणावे, जाण जाणोनी धरावे जवळी दुरी. या दोन्ही ज्या ओव्या आपण बघितल्या तर दोन्ही ओव्यांचा अर्थ जवळपास सारखाच आहे. फक्त आपण विचार किती आणि कसा करतो ह्याला आपल्या जीवनामध्ये खूप महत्त्वाचं स्थान आहे. ते यशाचं एक परिमाण आपलं बनून जातं की मला मिळालेला सहवास, संगत आणि मी केलेला विचार आणि मी घेतलेले निर्णय या संपूर्ण गोष्टींचं सादरीकरण आपण आपल्या जीवनामध्ये कसं करतो, आपल्या ध्येयाप्रत आपण कसं पोहोचतो याच्यावरती अवलंबून असतं. अत्यंत महत्वाची आणि विज्ञान युगामध्ये तर ती अतिशय महत्वाची आहे.
कारण विज्ञान हे दृश्य गोष्टींवरती आधारलेलं आहे. आज मला एखादी गोष्ट दिसते पण उद्या ती दिसेलच असं आपण खात्रीपूर्वक सांगू शकत नाही. मागे आपण बघितलेलं आहे माया. ती माया आपल्याला मोहात पाडत असते आणि हे विचार सतत बदलत असतात काळानुरूप, प्रसंगानुरूप. आपण लहानपणी एक गोष्ट म्हणजे आधीच्या पिढीसाठी त्यांनी अनुभव घेतला असेल. एक दृष्टांत नेहमी सांगतात. मुलगा लहान असतो, वडील मध्यमवर्गीय, मुलाला चांगल्या शाळेमध्ये पाठवतात. 2 किलोमीटर लांब असते. आता बसेस, रिक्षा वगैरे झालेल्या आहेत. पूर्वीच्या काळी मुलं चालत जायची 1-1.5 किलोमीटर, 2 किलोमीटर, कोणाची 4 किलोमीटर अशी लांब असायची शाळा. त्याप्रमाणे तो मुलगा जात असतो. काही दिवसांनी त्याचे जे मित्र असतात त्यातले 2-3 जण मित्र सायकल घेतात आणि मग कसा आनंद होतो वगैरे ते त्याला सांगतात. तो लगेच घरी येऊन सांगतो, बाबा मला सायकल हवी. वडील म्हणतात थोडे दिवसांनी घेऊया. नाही, तो हट्ट करतो, सायकल घेतात. शेवटी मुलांनी शिकावं ही प्रत्येक आई बाबाची इच्छा असते. सायकल घेतात. मोठा होतो, कॉलेजला जायला लागतो. तिथे त्याचे नवीन मित्र तयार होतात. त्यांच्याकडे 2 चाकी गाड्या असतात. कॉलेज लांब असतं, रेल्वेची सुविधा आहे, तरी सुद्धा ते जे मित्र असतात ते स्वतःच्या गाडीवर येत असतात. हा घरी येतो, बाबा मला 2 चाकी गाडी घ्यायची आहे. ते म्हणतात काही दिवसांनी घेऊ. हट्ट करतो, नाही मला पाहिजेच. 2 चाकी गाडी घेतात. पुढे तो नोकरीला लागतो. बघतो आपल्या आजूबाजूचे नवीन जे मित्र तयार झालेले असतात त्यांच्याकडे 4 चाकी गाड्या असतात. तो पण 4 चाकी गाडी घेतो. हळूहळू जमिनीचा संबंध, व्यायामाचा संबंध हळूहळू कमी होतो. वेगवेगळी विज्ञानाची साधनं त्याला सुख देऊन जातात. त्याचे विचार बदलतात. श्रम नसल्यामुळे काही कालांतराने त्याला ब्लड प्रेशर, डायबिटीस अशा व्याधी हळूहळू जडायला लागतात. डॉक्टरकडे जातो. डॉक्टर म्हणतात व्यायामशाळेत जात जा, जिम करत जा. जिम लावतो. पण जमिनीवरती पायच टिकत नसल्यामुळे त्याला जो परिणाम हवा असतो तो मिळत नसतो. मग ते म्हणतात तू सायकलिंग करत जा. जिम मध्ये कर, नाहीतर 2-2, 3-3 किलोमीटर रोज फिरायचं सायकलवरनं. तरी परिणाम होत नसतो. मग तो दुसऱ्या एका डॉक्टरकडे जातो. ते डॉक्टर म्हणतात अरे तू चालल्याशिवाय तुला बरं वाटणार नाही, रोज 3 किलोमीटर तरी चाललंच पाहिजे. मला सांगायचंय काय, चालण्यापासून सुरुवात केलेली चालण्यापर्यंत संपली. परिस्थिती आपली अशीच आहे. आपण जर विचार न करता एखादी गोष्ट जर केली तर ती परत आपल्याकडेच येऊन उभी राहते. अंधश्रद्धा समर्थांनी सुद्धा अंधश्रद्धेला घाला घातलेला आहे. दुसऱ्या जीवाला आपल्या सुखासाठी मारणं ही अंधश्रद्धा समर्थांच्या एका दृष्टांतामधनं दिसून येते. ते आणि कल्याण आणि उद्धव असे फिरत असताना
धर्मप्रचारासाठी एका गावामध्ये येतात, तिथल्या मारुतीच्या देवळामध्ये झोपलेले असतात. मध्यरात्री त्यांना काही आवाज ऐकू येतात, म्हणून बाहेर येऊन थोडासा अंधारामध्ये बघतात, तर तिथे बळी देण्याचा प्रकार चालू असतो. कोंबड्याला बळी देत असतात. तर ते तिघही जण रोज 1200 सूर्यनमस्कार घालणारे तिघही जण अडदांड असतात. ते समर्थ पुढे येतात आणि त्या कोंबड्याला जो कोंबडा असतो तिथे ठेवलेला, त्याला जवळ घेतात आणि सोडून देतात. तो मांत्रिक जो असतो तो आणि त्याच्या बरोबर जो ही क्रिया करत असतो, असे दोघ जण ते त्यांच्यावरती भडकतात. पण रागावून उपयोग काय, ते तिघ जण त्या दोघांपेक्षा आडदांड असतात. तर ते फक्त विचार, का केलं तुम्ही असं? आमच्या घरामध्ये काही समस्या निर्माण झाल्या होत्या, म्हणून हा बळी दिला की त्या समस्याचं निवारण होईल असं मला सांगितलं, म्हणून मी हे काम करतोय, असं समर्थान तो माणूस सांगतो. तर समर्थ त्याचा हात धरतात आणि तेवढ्यात तो जो दुसरा जो मांत्रिक असतो तो म्हणतो, हे असं केल्याने नक्की फायदा होतो, म्हणून दोघांचाही हात धरतात. आणि ती वज्र मूठ इतकी जबरदस्त असते, त्यांना पळताही येत नाही. ते म्हणतात की मगाशीच जो मंदिरातला मारुती आहे ना, तो माझ्या स्वप्नात आला आणि त्याने सांगितलं की 2 माणसांचा जर बळी दिलास तर तुझं होणारं काम जे आहे ते नक्की होईल. बरं झालं आणायचे तुम्ही मला भेटलात. सांगण्याचं तात्पर्य असं, कोणी काय सांगितलं म्हणजे ते आपण खात्री केल्याशिवाय सहज स्वीकारायचं नाही, हे समर्थांना या ओवीमधनं सुचवायचं आहे. उदंडाचे उदंड ऐकावे, परिते प्रत्यय पाहावे, खरे खोटे निवडावे अंतर्यामी. आपण म्हणतो की डोळ्यांनी पाहिलेलं खरं असतं आणि कानांनी ऐकलेलं खोटं असतं, असं बऱ्याच वेळेला बऱ्याच ठिकाणी म्हटलं जातं. काही प्रमाणात ते सत्यही असेल, पण प्रत्येक वेळेला मी जे डोळ्यांनी पाहतोय ते खरंच आहे का भास आहे, हे आपण आपल्याला ओळखता आलं पाहिजे. आणि कानांनी जे ऐकलेलं आहे ते प्रत्येक वेळेला खोटंच आहे असं म्हणता येणार नाही, नाहीतर विश्वास ही गोष्टच आपल्या आयुष्यातून निघून जाईल. काही प्रमाणामध्ये आपल्याला विश्वास ठेवायलाच पाहिजे, तरच पुढच्या गोष्टी होत राहतात. धर्मकार्य, देशकार्य, समाजकार्य आणि आपल्या स्वतःचं कुटुंब पालन किंवा प्रपंच, ह्यामध्ये विश्वास हा ठेवावाच लागतो. पण तो किती आणि कशा प्रमाणामध्ये आणि कुणाचा ठेवायचा हे आपल्याला आपलं ओळखता आलं पाहिजे. खरे खोटे निवडावे अंतर्यामी. आपण समर्थांची एक ओवी आहे, जे चमत्कार दाखविती ते गुरु म्हणे जेती, परंतु ते गुरु नव्हे ती. चमत्काराला नमस्कार करण्यासाठी आपला जन्म नाही. आपला जन्म आहे आपलं कर्तृत्व सिद्ध करायला, आपल्या कर्मातनं. समर्थ संप्रदायामध्ये भिक्षा आपण मागे बघितलेलं आहे, त्याला खूप महत्व आहे. तर सर्व महंतांना सांगताना समर्थ म्हणतायत, कुग्रामे अथवा नगरे पाहावी घरांची घरे, भिक्षा मिसे लहान थोरे परीक्षू न सोडावी.
भिक्षेच्या माध्यमातनं कोण खरं आहे कोण कसं आहे ही त्या काळामध्ये तर गरज होतीच, पण आजही ती ओवी तितकीच महत्वाची आहे. अखंड सावधान असावे हे काळातीत गोष्ट आहे. कुठल्याही काळी त्यामुळे प्रत्येकाने आपण सगळ्यांनी आत्ताचा जो वर्तमान काळातला जो आपला आचार विचार जो बदलत चाललेला आहे किंवा आपण काही प्रमाणामध्ये मानसिकता ढळते की काय अशी परिस्थिती झालेली आहे. त्या परिस्थितीमध्ये आपण आपला निश्चय ठाम व्हावा यासाठी या ओवीचा आपल्याला वापर करता येईल. उदंडाचे उदंड ऐकावे, परिते प्रत्यय पहावे, खरे खोटे निवडावे अंतर्यामी. आज आपण कोण आहोत, काय आहोत, कसे आहोत, आपल्याला काय हवंय, पूर्वी आपण काय केलं होतं, हे प्रश्न आपणच आपल्याला विचारले पाहिजेत आणि त्याची उत्तरं आपणच शोधली पाहिजेत. भविष्यातलं जीवन सुखकर करण्यासाठी अनेक संतांनी अनेक उपाय सांगितलेले आहेत. त्यातला हा एक उपाय आहे की आपण आपलं आत्मचिंतन करून एक योग्य ती दिशा आपल्या जीवनाला आपल्याला देता येईल. त्यासाठी आपणच आपली जी भूमिका आहे, आपल्या जीवनाची जी भूमिका आहे ती दृढ आपल्याला राखता आली पाहिजे. उदंडाचे उदंड ऐकावे, परिते प्रत्यय पहावे, खरे खोटे निवडावे अंतर्यामी. आजचं चिंतन इथे थांबूया. एक थोडस चिंतन करण्याची आपल्याला गरज आहे की आपण काय काय आहोत याविषयी रचना आहे. थोडस ध्यानपूर्वक आपण आपले विचार हे आपण केले पाहिजेत आणि ज्याचा आपल्याला भविष्यामध्ये उपयोग होऊ शकतो. एक रचना नंतर आजचं चिंतन जे आहे ते आपण थांबूया. अधिष्ठान सेवेचे, पराक्रमाचे आणि देशभक्तीचे, भयगंड नाही न्यूनगंड नाही मंडण हिंद भूमीचे, विकल्प नाही संकल्पांतरी धर्मनिष्ठ बाणा, दुर्बल नाही प्रबळ आहे एक मनोधारणा, अभाव नाही प्रभाव सर्वदा धर्म संस्कारांचा, रोष नाही आरोप नाही आदर दैवी इच्छेचा, दुःख नाही शोक नाही वाढविती कर्म सापेक्षता, विफल नाही सफल आहे धर्म कार्य हित दक्षता, हीन नाही दीन नाही निशिदिनी प्रपंच नेटका, आळस नाही धर्मबंधनी आचरती परमार्थ विवेका, अहंकार नाही गर्व नाही वैभव आणि ज्ञानाचा, लोभ नाही मोह नाही भाव स्वधर्मी समर्पणाचा, द्विधा नाही मन सिद्धता असे नित्य धर्माचरणा, बहु नाही एकच आहे दृढ निक्काम उपासना, गुप्त नाही प्रगट महंती उत्कट भव्य आराधना, पोकळ नाही प्रखर आहे जागृत सत्य धर्म भावना, साधी राहणी उच्च विचारसरणी, साधी राहणी उच्च विचारसरणी नित्य ध्यानी आहे अंतरी सुप्त कलागुणांची हिंदभूमी ही खाण आहे, अंतरी सुप्त कलागुणांची हिंदभूमी ही खाण आहे. जर आपण असे आहोत आणि आपण हे जर करू शकतो तर या ओवीचं चिंतन आपल्यापैकी प्रत्येकाने करावं. उदंडाचे उदंड ऐकावे, परिते प्रत्यय पहावे, खरे खोटे निवडावे अंतर्यामी. आजची ती गरज आहे. थांबूया इथेच.
रामा मी तव दास दास म्हणवी माते कशाचे भय. रामा जाईन ज्या स्थळी सुख घना होईल तेथे जय. रामा या भुवनत्रयी तुझ विण नसे दुजा तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करिसी तू तात मी बालक. जय जय रघुवीर समर्थ.